नक्कीच हॉटेलला पोहोचलेलो आहोत. बघा बघताय तुम्ही, खूप छान असं मोठं हॉटेल आहे. तर आपण आता एंट्री करूया. रुक ना, वो चेकिंग करने दे ना. एंट्री करूया आपण. चल एंट्री करते. थैंक यू. ये अपने आसपास जी. अभी लोग हाँ. ते बघा काय मस्त हॉटेल दिसतं. थँक्यू. ये अच्छा है. Yes. For the kokum salad. कोकम सरबत ना. Yes, and I love it. दाखवा. कोकम सरबत. एंट्री केली गेल्या आपल्याला कोकम सरबत दिलं मस्त. कोकम सरबत. पण अशा प्रकारे तुला पार्टीसाठी बघा ना, शर्ट दिलाय. शर्ट फ्री मध्ये शर्ट दिलाय. कसं शर्ट एकदम मस्त जगह मला बघा रात्री. आणि मी बघा मित्रांनो, बघा तिकडे आपण जाणार आहोत. इन्फिनिटी पूल आहे बघा या साईडला. पाठीमागे व्ह्यू काय कडक व्ह्यू आहे. हे बघा इथे शर्ट वाटप चाललंय. फ्री मध्ये शर्ट वाटप. आपल्याला इथे शर्ट भेटलाय फ्री मध्ये. पवनला शर्ट बघा कुठला मिळालाय. पवनने व्हाईट शर्ट घेतला. व्हाईट व्हाईट. हे भारी आहे ना. स्वागत आपलं भारी झालंय. माळा नियम शंखचिपल्याच्या माळ्या आहेत. गाडी दिसते. रोल्स रॉयल, छोटी रोल्स रॉयल. त्या गाडीमध्ये आपल्याला आता जायचंय बसून. आता आपण चेक इन केले रूम मध्ये. काय रूम आहे मित्रांनो, कडक रूम आहे कडक. अच्छा गावात बाप रूम आहे बाप. तुम्हाला दाखवतो. हे फक्त एक नॉर्मल व्ह्यू दाखवतो. बघा ना तुम्ही, बघूनच चक्कर पडायला एवढा भारी व्ह्यू आहे आणि रूम आहे. मित्रांनो आता जेवायला जाऊया. रूम तर बाप आहे, बघितले तुम्ही. चला आता जेवण बघूया किती बाप आहे ते. चला भूक लागली भरपूर आता. मित्रांनो हा बार रूम आहे बघा. हे बघा हॉटेलचा बार रूम. सगळं आहे. दारू बिरू पिऊन आहे. आता आपण चाललोय जेवायला. जेवण बघूया आता. रूम काय बाप आहे रे पवन, कडक रूम है भाई. देख ना पीछे वाला पूल भी देख कैसा है. येऊ देख भाई, कडक आहे. जेवण बघू आता. जेवणाला चालू काय करा निघा. मित्रांनो जेवण बघा. जेवण आपण घेतलेलं आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्ही सिस्टम आहे. आणि फक्त व्ह्यू बघा. आपण जिथे जेवायला बसलोय तिकडचा फक्त व्ह्यू बघा. स्विमिंग पूलचा मस्त असा व्ह्यू आहे कडक. या व्ह्यू मध्ये आता आपण जेवण करणार आहोत. चिकन सूप, चिकन पास्ता, चिकन नॉनव्हेज चला आता. आणि पाठीमागे बघत आपण. चला जेवणावरती कामावर या. मित्रांनो अशा प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे. खूप छान असं जेवण होतं. मजा आली जेवण करायला. पण तुम्ही आता हॉटेलचा व्ह्यू बघा ना. आता मी इथं बाहेर पडलो. स्विमिंग पूल आपला तिथे आहे. काय व्ह्यू आहे बाप व्ह्यू आहे बघा ना फक्त. मित्रांनो बघा कसं वाटतंय. हे बघा हे हॉटेल आहे 5 स्टार हॉटेल. इथं फुल व्ह्यू बघा. खूप मोठी प्रॉपर्टी आहे. कडक व्ह्यू आहे ना. आता आपण चाललेलो आहोत पार्टीसाठी. बघताय आता पार्टीचा आपला गणवेश म्हणता येईल.
मराठीमध्ये. तर आता आपल्याला एलोरा क्लब आहे इथून जवळजवळ 7 किलोमीटरवरतीच आहे. तर बस आपली पुढे गेलेली आहे. तर रोशन भाऊंनी गाडी केली होती, गाडी आणली होती. तर आपण आता गाडीमध्ये जाणार आहोत. बाबा आपला पवन भाऊचा पोशाख बघा, गणवेश म्हणणार गणवेश, कारण की सगळ्यांनी सेमच घातलं, फक्त प्रिंटेड थोडं थोडं वेगळं आहे, त्यामुळे मी गणवेश म्हणतो. तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आता जाऊन भेटूया, आता डायरेक्ट जाऊया तिकडे क्लबमध्ये. काय काय तुम्हाला दाखवतो, डान्स वगैरे काय काय असणार आहे बघूया पुढे जाऊन. आता तुम्हाला दिसेल आता ब्लॉगमध्ये. चला, आपली गाडी आलेली आहे इथे. या गाडीत आपल्याला बसून जायचं आहे. आपली गाडी तिथे पार्क झालेली आहे. आता हा सरळ रस्ता करून इकडे आपल्याला आता लेफ्टला जायचं एल्रो क्लबसाठी. इथून वॉकिंगच आहे 2 मिनिटावरती. इथून आता आपल्याला असं सरळ सरळ समोरच क्लब आहे, दिसतं तुम्हाला? हा बघा, हा क्लब दिसतं, इथे क्लब आहे. चला आता, क्या बोलता है पवन भाई, एक्साइटमेंट है कि नहीं कुछ? यस यस, चलो चलो क्लब में देखते हैं। क्या देखने क्लब में? क्लब में तो देखने के लिए आए, क्लब में तो मसाला है। आतमध्ये डीजेचा आवाज यायला लागला. बघूया आता, एंट्री मारूया मस्त पैकी. चला, व्हेरी 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 गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा गोव्यातला आपला दुसरा दिवस. काल रात्री पण तुम्ही बघितलं, खूप लेट झाला होता. काल पण लेट, म्हणजे आता एवढं लेट होतं ना, काल पण रात्री आम्हाला रूम वरती यायला 3-3:30 झाले होते. त्यामुळे डायरेक्ट घेऊन कल्टी आहे. खूप थकल्याच होता ना यार, एवढं लेट यायचं, आणि त्यात बाहेर एवढी थंडी होती रात्री, आणि त्या जॅकेट मधून घेऊन गेलो. शर्ट कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. रात्री घातलेला आम्ही, मस्त टी शर्ट होता. आता सकाळी वाजले आहेत 8:30-9, 8:45 वाजले काहीतरी. आता जायचं नाश्त्याला. बघूया आज काय प्लॅनिंग आहे यांचं. आपला गोव्यातला दुसरा दिवस, काय त्याला नाश्त्याला काय काय ते पण बघूया. आणि बाल्कनी बघता ना, बाल्कनी व्ह्यू काल तुम्ही बघितला असेल तुमचा व्हिडिओ. बाल्कनीमध्ये बसलो आता सकाळी जरा थोडी हवा खात, म्हणजे उष्ण सूर्याचं किरण खात, मजा थोडं भारी वाटतं ना जरा. तर पवन रेडी झालाय. पवन भाऊ आपला तिकडे बघा, तिकडे बघा, दिसत असेल तुम्हाला, छोटासा दिसतोय तिकडे. आणि आपली गॅलरी इथे आहे, म्हणजे दोघांचा तिकडे एक रूम आहे आपला, म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये पवनचा रूम आहे आणि इकडे आपला रूम आहे. चला आता नाश्ता जाऊया, भेटूया. नाश्त्याला काय काय ते तुम्हाला दाखवतो. चला. मित्रांनो, आपण आता काय केलंय, आपण एक स्कूटी भाड्याने घेतली. तुम्हाला गोव्यामध्ये ना 500 रुपयामध्ये तुम्हाला स्कूटी भेटून जाईल पूर्ण दिवसासाठी. पेट्रोल थोडं ते लोक देतात, म्हणजे 1 ते 1.5 लिटर पेट्रोल ते लोक देतात, आणि त्यामुळे तुम्ही पेट्रोल टाकून गोवा पूर्ण फिरू शकता. आता कसं आहे, साईट सीईंगसाठी ते लोक घेऊन चालले होते, पण फुकट ट्रॅव्हल. पण आपण विचार केला की आपण आपलं स्कूटी घेऊन कुठेतरी फिरूया, 4-5 वाजेपर्यंत निवांत फिरूया. आणि निवांत स्कूटी असल्यावरती आपल्याला फिरता येईल. आणि गोव्यामध्ये आल्या म्हणल्यावरती स्कूटी तर पाहिजेच, कारण की रस्त्याचा मजा घेण्यात वेगळीच मजा आहे, तुम्हाला माहिती आहे. आता आपण रायडिंग करतोच. आपल्याबरोबर आहे पवन भाऊ. मस्त आमचा लुक बघा, कडक आम्ही तयार झालोय. चला आता निघूया पवन भाई, चलो निघालते. आणि आता थोडं रायडिंगची पण मजा घ्या आता, कारण की आता खूप मजा घेतली बसमध्ये बसून, आता रायडिंगची थोडी मजा घ्या. चला, कुठले प्लेसेस करणार आहेत आपण दाखवायचं आता.
जे आता इथे आहे ना, एक शिवाचा स्टॅच्यू आहे म्हणजे दगडात कोरलेला असा, आणि एक त्रिशूल आहे असं वरती. तर इथून आता ही मोठी पार्किंग दिसते. तिथे ना पार्किंगसाठी एक मेन गेट आहे. तुम्ही शिवा स्टॅच्यू गुगल मॅपला टाकला तुम्हाला भेटून जाईल. पण ना पुढे जाऊ नका, पुढे असं हिलमधलं जंगलात रस्ता होतो. तिथे लोकलवाले बोलले की तिथे तुम्हाला समजणार नाही म्हणून. त्यामुळे आम्ही इथे ना, इथे जनरेटर आहे, जनरेटरच्या इथेच पार्किंग केली आहे. आणि ते मेन गेटवरती पार्किंग तुम्हाला 50 रुपये टू व्हीलर आणि 100 रुपये 100 रुपीज म्हणजे 24 तासासाठी. आता आतमध्ये जाऊया आणि कव्हर करूया जे जे काय काय आहे. चला चल ना, इधर से आहे ना. मित्रांनो, अशा तुम्हाला स्टेप्स उतरून खालपर्यंत जायचं आहे आणि तिथून आता आपल्याला आतमध्ये इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. चला. यहाँ पे सब क्लब वगैरे आहे रे. आपण ह्या असं स्टेप पाहायचं चालू. आता इथून आता आपल्याला इकडे जायचं आहे. बीच आलेलंच आहे बघा, बीच इथेच आहे. तर आपल्याला ह्या जंगलात ना असं इकडे जायचं आहे, असं इकडे जायचं. आणि शिवा स्टॅच्यू आहे ना, तो ह्या साईडला आहे. तर आपल्याला पहिला शिवा स्टॅच्यूकडे जायचं, नंतर मग बीचकडे जाऊया आपण. तर मित्रांनो, आता तुम्हाला दिसत असेल आपल्या भगवान शिवाचा स्टॅच्यू बघा. आणि हा असा वरती त्रिशूल आहे आणि मागे अथांग असा समुद्र आहे. म्हणजे असं मी आता गुगलला वाचलं की 1970मध्ये ह्या भगवान शिवाचा जो स्टॅच्यू आहे, म्हणजे जो फेस आहे, तो कोरला गेला होता. तुम्ही आलात वाघोटे बीचला तर आपण गोव्याला येऊन क्लब वगैरे फिरतो, बीचेस वगैरे फिरतो, पण हे खूप कमी लोकांना माहिती असतं की इथे आपला भगवान शिवाचा स्टॅच्यू आहे. त्यामुळे जर तुम्ही आलात तर भगवान शिवाच्या स्टॅच्यूचं नक्की दर्शन घ्या आणि लिहा कमेंटमध्ये हर हर महादेव. चला, आता खूप तहान लागली, पाणी वगैरे बघूया. बीच पूर्ण कव्हर केलाय आणि जाऊया पुढे. चला. कसं वाटतं लुक? पार्टी लुक, पार्टी लुक. आता सिंक म्हणून एक क्लब आहे, तिथे आपण चाललोय आता. काहीतरी आरणार आहे अर्धा एक तासाचं, नंतर काहीतरी पार्टी चालवणार आहे. बघूया आता काय काय आहे. मी तुम्हाला सांगेल सगळं काय काय. पण लुक कसा वाटतं सांगा. काहीतरी नवीन, काहीतरी पहिल्यांदा ट्राय केलं असं काहीतरी. बघूया. चला आता जाऊया पहिला रोशन भाऊच्या रूमवरती जाऊया आणि नंतर पुढे बघूया काय काय करता येईल ते. चला. अरे आपण सिंक क्लबला पोचलेलो आहोत. आता पाठीमागे पार्किंग केली गाडी, टू व्हीलर आपली, आणि आता पुढून एंट्री आहे. बघूया आता, अजून पब्लिक आपली यायची आहे. तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावरती. चला. क्लब तर बाहेर दिसतोय, हॉटेल खूप मोठं आहे, पुढे क्लब आहे. बघूया. चला. अशा प्रकारे आपण आता क्लब मध्ये एंट्री करतोय. बघा, क्लबचा एंट्रन्स बघा, कडक दिसतोय, कडक. या आता आतमध्ये जाऊया. So, दोस्तों, this night is going to be the best night I can say. Here we are going to have fun. We are going to play games. Here we are going to have a question and answer round as well. But इससे सभी के लिए आप सभी का participation बहुत important और महत्वपूर्ण होने वाला है. तो क्या आप मुझे इसके लिए आपके साथ देने वाले हो? Yes. अशा प्रकारे आपला ट्रिपचा इथे अंत होत आहे. आता आपण रिटर्न बॅक टू मुंबईला निघतोय. आता गोवा एअरपोर्टला आपण पोहोचलोय.
पहाटे पहाटे आपली 6ची फ्लाईट आहे, जसं मी तुम्हाला बोललो होतो. वाजता 4:30. 1.5 तासामध्ये आपल्याला बोर्डिंग पासून घेऊन आतमध्ये जायचं. बघूया आता पुढे. गोवा एअरपोर्ट तुम्ही बघितलं, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं का, तिथेच आता आपण सध्या पोहोचलो दापोली एअरपोर्टवर. चला आता बघूया पुढे. अपना ट्रिप खत्म हो गया है अभी. कुछ बोलना चाहोगे ट्रिप के बारे में? अच्छा तो ट्रिप तो अच्छा था, जाने में को अच्छा नहीं लग रहा. वो तो सबको नहीं लग रहा. कैसा अच्छा 2 दिन लगता है कि इतना जल्दी खत्म हो गया. 2 दिन ऐसे गुजर गए यार. 2 दिन ऐसे ही गुजरे. है ना. आएगा फिर से ट्रिप आएगा, फिर जाएंगे कहीं और जाएंगे. फिर से फिर ट्रैवल आएगा. अशा प्रकारे आपण छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टला लँड झालेलो आहोत. बघत असा ह्या साईडला सगळे विमान आहेत आणि आपण चाललोय रस्त्यावरून आता एक्झिट करतोय. खूप झोप लागली होती यार, कळलंच नाही कधी लँड झालं ते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला प्रवास संपलेला आहे. आता मुंबई एअरपोर्टवर आपण जसं पोहोचलो आता बाहेर आलो आपण. तर आपण वाट बघतोय कुणाला येतोय बाईक घेऊन तुला नेण्यासाठी. खूप मजा आली मित्रांनो, खूप मजा आली. वेगळाच एक्सपिरियन्स होता. काहीतरी नवीनच असं काहीतरी बघायला मिळालं, शिकायला पण भरपूर गोष्टी मिळाल्या. विमानाचा प्रवास अनुभवायला मिळाला पहिल्यांदा. काहीतरी वेगळं काहीतरी फिरायला मिळालं. गोव्याला कल्चर बघितलं, फॉरेनर गोव्याला काय येतात ते पण बघितलं, क्लब बघितला, भरपूर काय काय बघायला मिळालं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. जेवढं होईल तेवढं शेअर करा. तुम्हाला फ्लाईटचा प्रवास आवडला असेल तर कमेंट नक्की करा. जे आम्ही म्हणजे कॉस्ट्यूम वगैरे घातले होते, म्हणजे गणवेश ते घातलं ते पण कमेंट करा. आणि आता भेटूया पुढच्या प्रवासामध्ये, नवीन जागी नवीन ठिकाणी. टाटा बाय बाय.